तर TV9च्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंबद्दल जे काही बोलले त्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे। अडचणीत ठाकरेंना मदत करणारा पहिला मीच असेल असं मोदींनी म्हटलंय। त्यामुळे मोदींनी ठाकरेंसाठी खिडकी उघडी केली आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात। मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा। TV9च्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी केलेले हे वक्तव्य फार मोठं आणि भुवया उंचावणारं आहे। उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा त्यांना मदत करणारा पहिला मीच असेल असं मोदी म्हणाले आहेत। म्हणजेच उद्धव ठाकरेंसाठी खिडकी उघडी करण्यात आली आहे का हा सवाल आहे। वो बायोलॉजिकली तो उनके बेटे है ही है, उसका तो मेरा वो विषय ही नहीं है जी। तो मैं उस प्रकार से मान लीजिए उनके परिवार में कुछ भी, जब वो बीमार थे तो मैंने तुरंत फोन किया था उनकी रेगुलरली। मैं वहिनी को फोन करके पूछता था कि भाई क्या हुआ। वो ऑपरेशन करने से पहले मुझे फोन किया कि बोले भाई आपका भाई साहब क्या सुझाव है। मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए, आप बाकी चिंता छोड़ दीजिए, शरीर को पहले क्या दीजिए। तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई, वो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार के नाते। महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपचे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संबंध ताणले गेले आहेत। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधून प्रचारात विस्तवही जात नाही। स्वतः उद्धव ठाकरे टरबुजा टीकेपर्यंत आले आहेत। त्याच वेळी मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल मैत्रीपूर्ण आणि सहानुभूतीसारखे शब्द वापरले आहेत। पण आता हे नेमकं का? भाजपला लोकसभेत बहुमतापासून कमी जागा मिळाल्यास प्लॅन बी आहे का? बहुमतासाठी जुळवाजुळव लागल्यास ठाकरेंना सोबत घेण्याचे प्रयत्न आहेत का? राज्यातील नेतृत्वाकडे नव्हे माझ्याकडे पाहून येऊ शकता असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे का? राजकारणात म्हटलं जातं की कोणीच नेहमीसाठी दुश्मन शत्रू नसतो, कारण नेहमीसाठी मित्र नसतो। परंतु 2024चे जे निकाल आहेत ते 300 पार 400 पार तर सोडा, 270 पार पण मुश्किल व्हायला लागलं। अशा वेळी जर सीट्स कमी पडल्या तर भाजपला नॅचरल अलायन्सच मदत करू शकतात। आतापासून ज्या हिशोबाने हळूहळू खिडकी खोलायला सुरू केलेली आहे, मला वाटतं 4 जून पर्यंत ही खिडकी पूर्ण खोललेली असेल आणि मग अकाली दल आणि शिवसेना यांच्याशिवाय आपल्याला कोणीही नाही हे भाजपला कळेल आणि काय पुन्हा नवीन मोठ एनडीएची बांधल्या जाऊ शकते का? मोदी TV9च्या मुलाखतीत बाळासाहेबांच्या प्रेमाबद्दलही आवर्जून बोलले। त्याच वेळी उद्धव ठाकरे शत्रू नाही हेही बोलायला मोदी विसरले नाहीयेत। पण 2019च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचे संबंध फडणवीसांसोबत कमालीचे बिघडले आहेत। मात्र गरज पडल्यास स्वतः मोदीच पुढाकार घेऊ शकतात किंवा माझ्याकडे पाहून सोबत येऊ शकता असा मोदींचा मेसेज असू शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय। आता शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा किंवा एकूण महाराष्ट्रातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा राग अधिक जो आहे तो फडणवीसांच्या वरती आहे आणि त्याची जाणीव पंतप्रधानांना आहे। तर माझ्याकडे पाहून ते निर्णय घ्या अशा पद्धतीचं एक म्हणजे थोडंसं अर्ली स्टेजला आहे, पण तरीसुद्धा एक अपील केलं आहे की आम्ही काही शत्रू नाही आहे। तर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि केंद्रातल्या सत्तेचा जो काही निकाल येईल त्या स्थितीमध्ये जर अधिक मदतीची गरज पडली तर पुन्हा उद्धव ठाकरेंना आपल्याकडे आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न म्हणता येईल। महाराष्ट्रात मोदींच्या जोरदार सभांचा झंझावात सुरू आहे, पण नकली शिवसेना म्हणण्यापलीकडे मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली नाही। उद्धव ठाकरेंवर टीका करणं मोदींनी टाळलंय आणि यापुढेही टीका करणार नाही हे TV9च्या मुलाखतीतूनही मोदी म्हणाले आहेत। अर्थात राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं आणि ठाकरेंना मदतीच्या वक्तव्यावरून तर राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि वेगळी चर्चाही सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।